नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गडबड गुंडा या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच नम्र विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया विजय कापडी सरांच्या गडबड गुंडा या कथासंग्रहातली कथा, पैशाचं पाकिट. संध्याकाळचे 5:30 वाजायला अवघी 5 मिनिटं उरल्याचं पाहून बापू पाठकनं आपल्या ऑफिसच्या कामाच्या पाट्या टाकण्याचं पुण्यकर्म थांबवलं. चढदिशी टेबल आवरून तो स्वच्छतागृहात गेला. तिथल्या आरशासमोर चेहरा निहाळत त्यांनी तोंडावर पाण्याचे 2-4 धबकारे मारले. खळखळून चुळा भरल्या. रुमालानं तोंड पुसलं आणि केसांवरनं फणी फिरवत तो आपल्या टेबलापाशी आला. आयुष्यातला आणखीन एक दिवस सत्कारणी लागल्याच्या समाधानात तो स्वतःशी किंचित हसला. तेवढ्या भिंतीवरच्या घड्याळाचा मिनिट काटा पुढे सरकला आणि ठीक 5:30च्या ठोक्याला बापू पाठक ऑफिस इमारतीच्या बाहेर आला. दररोज सकाळी ऑफिसला येताना वेळेवर पोहोचण्याच्या बाबतीत एक ना दोन अनेक प्रकारच्या ज्ञात अज्ञात अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि आपण उशिरा पोहोचत असतो. तरी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिथून बाहेर पडते वेळी कुठल्याही अडचणींशी सामना करावा लागत नसल्यामुळे ऑफिसच्या येण्या जाण्याच्या 2 महत्वाच्या वेळेपैकी निदान एका वेळेच्या बाबतीत तरी आपल्याकडनं वर्षानुवर्ष अत्यंत प्रामाणिकपणे पालन होत आहे याबद्दलचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरलेलं स्पष्ट दिसत होतं. ऑफिस बाहेरच्या हमरस्त्यावर पोहोचल्यावर बापू पायांना योग्य गती देत बसस्टॉपच्या दिशेने निघाला. केवळ नाकासमोर पाहत चालण्याऐवजी डोळ्यांची बुबुड या कोपऱ्यातनं त्या कोपऱ्यात फिरवत चाललं तर इतरांना सहसा न दिसणारं आपल्या नजरेला पडदिशी पडतं असा त्याचा दावा. आणि अनेकदा तो खराही ठरला होता बरं का. आजही त्या क्षणी तो खरा ठरला की बसस्टॉपच्या वाटेवर भल्या मोठ्या झाडाच्या आसपास पडलेल्या कचऱ्यात त्याला पैशाचं एक पाकिट दिसलं आणि त्याची पावलं थबकली. अशा बाबतीतल्या प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे त्याचा हात त्याच्या हिप पॉकेटवर पडला. त्याचं पाकिट जागेवर होतं. कोणीतरी कचऱ्यात फेकून दिल्यासारखं दिसणारं ते पाकिट आपलं मुळीच असू शकत नाही याची 100% खात्री पटल्यावर बापू पुढे सरसावला. पाकिट उचलण्यासाठी तो खाली वाकला सुद्धा. आपण भलत्याच कोणाचं तरी पाकिट उचलायला जातो खरे, पण यातनं काही लचंड उद्भवणार नाही ना या विचाराने त्याचं काळीज धडधडायला लागलं. आपण ते पाकिट उचललं आणि अचानक कोणीतरी समोर येऊन माझंच ते पाकिट असं म्हणत त्याने हात पुढे केला तर काय करायचं? काही नाही, आपण ते त्याच्या हातावर ठेवू आणि चालायला लागू. दुसरं काय करणार नाही का? दरम्यान त्याच्या लक्षात आलं की त्याच्या जवळपास कुणी आलेलं नाहीये. मग मात्र अधिक विचार न करता त्यांनी ते पाकिट चट्ट दिशी उचललं आणि जणू काही स्वतःच्या मालकीचा असल्याच्या थाटात ते उघडलं सुद्धा. अवघ्या 1-2 सेकंदाच्या अवधीत त्याच्या ध्यानात आलं की पैशाचं पाकिट असून देखील त्यात दातावर मारायला फुटका सुद्धा पैसा नाहीये. नोटांचा तर प्रश्नच नव्हता. पण पाकिटातल्या इतर सामग्रीकडे मात्र त्याचं लक्ष गेलं. बसचा मासिक पास, पॅन कार्ड, धोब्याला दिलेल्या कपड्यांची पावती आणि बिझनेस कार्ड आणि त्या पाकिटात होत्या 2 तसबिरी महिलांच्या. आता महिलांच्या त्या 2 तसबिरीत एका तसबिरीतली महिला होती काहीशी प्रौढ 40-45ली, तर दुसरी होती तरुणी ताठी 23-24ची. कोण असाव्यात बरं या दोघी? एक आई आणि दुसरी पत्नी, एक पत्नी आणि दुसरी प्रेयसी. बापूचं विचारचक्र गरागरा फिरायला लागलं. अचानक थांबलं सुद्धा. बापूला स्वतःला थोडंसं घाबरल्यासारखं वाटायला लागलं. जणू काही ते पाकिट त्याच्याच मालकीचं होतं आणि त्यातल्या एका तसबिरीतली महिला म्हणजे त्याची पत्नी आनंदी होती तर दुसरी त्याची प्रेयसी. पण पुढच्या क्षणी बापू सावरला. त्याने आपलं भरकटू पाहणारे चित्त ताळ्यावर आणलं. त्याला कुठे होती प्रेयसी? आनंदी बरोबर त्याचा सुखाचा संसार चाललेला होता. आनंदी आणि 2 मुलांचा मिळून छान चौकोनी संसार होता त्याचा. आनंदीशिवाय दुसऱ्या स्त्रीचा विचार सुद्धा त्याच्या मनात कधीही येत नसतो.
आणि याची कबुली मोठ्या अभिमानानं त्याने आनंदीला कितीतरी वेळा दिली होती. नाही म्हणता ऑफिसातल्या अकाउंट्समधल्या एक दोघी त्याला तशा बऱ्या वाटल्या होत्या. उगाच खोटं कशाला बोला, नाही का. पण त्या दोघींनी एकदाही बापूकडे ढोंकून सुद्धा बघितलेलं नव्हतं. आता ही वस्तुस्थिती तो कशी काय नाकारू शकत होता. त्यामुळे त्या दोघींकडे बघून गेलात पुढं असं सुद्धा बापूनं म्हटलं होतं. मनातल्या मनात हो. बापू भानावर आला. पाकिटातल्या त्या दोन महिलांच्या तसबिरी आपल्याला दिसतात काय आणि आपल्या मनात आनंदी आणि नसलेल्या प्रेयसी डोकावतात काय. मनाचे खेळ विचित्र असतात हेच खरं. असं स्वतःशीच पुटपुटत बापूनं आपलं सारं लक्ष त्या बिझनेस कार्डाकडे केंद्रित केलं. मकरंद कारखानीस, फ्लॅट नंबर 7, मधुकुंज, 2रा मजला, महात्मा गांधी रोड. हा पत्ता तर इथला जवळपासचा. बापूंनी मनोमन ठरवून टाकलं की पाकिटाच्या मालकाला गाठून त्याच्या हवाली त्याचं पाकिट करायचं. दुसऱ्याच्या उपयोगी पडायला ना बापूला फार आवडायचं. त्या बिझनेस कार्डवर एक संपर्क ध्वनी क्रमांक होता. फोन संपर्क साधून त्यालाच इथे आपल्याकडे बोलवून घ्यायचं. बापूनं खिशातला मोबाईल हातात घेतला. फोन क्रमांकाचे खटके दाबायला लागला. तेवढ्यात आपण सेवा देण्याच्या लायकीचे उरलो नसलोच मोबाईलनं जाहीर करून टाकलं. अरे मोबाईलला चार्जिंगला ठेवायचं राहिलंच की आपल्याकडनं. मग बापूनं ठरवलं की आता त्या मकरंद कारखानीसच्या घरी जायचं आणि त्याचं पाकिट त्याच्या सुपूर्द करून टाकायचं. बसच्या प्रवासाचा मासिक पास, पॅन कार्ड आणि आपल्या जीवाभावाच्या व्यक्तींचे फोटो हरवून बसल्यामुळे तो वैतागलेला असेल. पॅन कार्ड पुन्हा करायला द्यायची कटकट आणि एकूणच आपली महत्वाची वस्तू सांभाळता येत नसल्याचा त्याच्या बायकोच्या हाती लागलेला आयता पुरावा यामुळे तो आधीच विलक्षण शर्मिंदा झालेला असेल. आणि अचानक आपण पुढे येऊन त्याचं पाकिट त्याच्या स्वाधीन करू बघतोय म्हटल्यावर त्याला कोण आनंद होईल. यापूर्वी कधीच न पाहिलेल्या त्या कोणा मकरंद कारखानीसच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद बापूला दिसायला लागला. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरवण्याचं फार मोठं सत्कृत्य आपल्या हातून घडतंय या विचारानं मकरंद कारखानीसचं पाकिट उडवून आणि त्यातले पैसे काढून ते झाडाजवळच्या कचऱ्यात फेकणाऱ्या त्या अज्ञात खिसे कापूचे बापूनं आभारच मानले. आणि त्यांनी समोरनं येणाऱ्या रिक्षावाल्याला हात केला. पण नेहमीच्या सवयीनं रिक्षावाला न थांबता तसंच निघून गेला. तू नाही और सही असं म्हणत बापूनं दुसरी रिक्षा थांबवायला घेतली पण तो बेदरकारपणे निघून गेला. तिसरा रिक्षावाल्याला खुद्द बापूनं नाकारलं आणि आधीच्या दोघांच्या उर्मट्ट वर्तनाचा त्यांनी सूड उगवला. चौथा रिक्षावाला थांबला खरा पण बापूनं ऐकवलेला पत्ता ऐकून इतक्या जवळच्या ठिकाणी मी येत नसतो, मला लांब पल्ल्याचे प्रवासी रिक्षात घ्यायला आवडतात असं काहीतरी पुटपुटून तोही फुर्र करून निघून गेला. गेले सगळे रिक्षावाले तेल लावत, मी चाललो माझ्या 11 नंबरच्या बसने असं स्वतःशी म्हणत बापू पायी पायी निघाला. 15-1 मिनिटाच्या तंगडतोडीनंतर तो मकरंद कारखानीस नावाची पाटी असलेल्या बंद दाराच्या फ्लॅट समोर उभा राहिला. दारावरच्या घंटीच्या बटनाकडे उत्साहवर्धकपणे बघायला लागला. मग एकदा अशाच अनोळखी घरी जायचा प्रसंग त्याच्यावर आला होता. त्यावेळी दारावरच्या घंटीच्या बटनावर बोट ठेवताच त्याच्या सर्वांगात वीज सळसळलेली होती. त्या प्रकारच्या शॉक ट्रीटमेंटचा लाभ त्याला ह्या क्षणी अजिबात घ्यायचा नव्हता. बटण व्यवस्थित दिसत असलं तरी जीवाशी खेळ नको म्हणून त्याने दारावरची कडी वाजवायला घेतली आणि दाराशी कुणी आतनं येतोय का याचा कानोसा घेतला. आतून कसलाच आवाज झाला नाही म्हणून मग त्यानं आवाज मोठ्यांदा करण्यासाठी कडी अधिक जोरात वाजवली. त्याचा सुपरिणाम असा झाला की दाराच्या दिशेनं येणारी पावलं वाजायला लागली. आतली कडी सरकवल्याचा आवाजही झाला आणि दार उघडलं गेलं. दारात एक ज्येष्ठ नागरिक उभे होते आणि अर्थातच त्यांच्या चेहऱ्यावर तिरसटलेला भाव स्पष्ट दिसत होता. कडी का वाजवली? घंटीचं बटन दिसलं नाही तुम्हाला? डोळ्यात का बटन आहे? तिरसट काकांच्या एकामागून एक करत विचारलेल्या 3 प्रश्नांनी बापू दच्चाकला. घोर अपराध घडल्यासारखा चेहरा करत म्हणाला, सॉरी काका, मला वाटलं बेल बिघडली असेल नाहीतर वीज गेली असेल.
असेल नसेल ते राहू द्या, घंटीवर बोट ठेवून दाखवा. बापूच्या मनात विचार आला. घराघरातल्या ज्येष्ठ नागरिकांनी असं साध्या साध्या गोष्टी घेऊन डोक्यात राग घालून घ्यायला हवीच का? आपण काय इथे घंटीच्या बटनावर बोट ठेवायला आलोय का? पण त्या तिरसट काकांचा आग्रह असेल तर ठेवतो माझं बोट त्या बटनावर. बापूनं घंटीच्या बटनावर बोट ठेवलं. त्याबरोबर फायर ब्रिगेडवाल्यासारख्या घंटेचा आवाज कानावर आदळायला लागला. कानात बोट घालत तिरसट काका ओरडले, बोट दाबून ठेवायला सांगितलं का मी? काढा की ते बोट. कोण आहे असं म्हणत आतून एक महिला दाराशी आली. ही बहुधा सौ कारखानीस असावी, पण फोटो जरा वेगळीच दिसली. बापू तिच्याकडे बघायला लागला. बापूकडे बघून आपल्या कपाळावर आठ्या घालीत तिने विचारलं, नाना काय चाललंय? कोण आहे ते? काय आहे? मंदा, यांना मी आयुष्यात पहिल्यांदा बघतोय, त्यामुळे हे कोण ते त्यांना विचारावं लागेल. पण त्यांना दुसऱ्याच्या घराच्या दारावरची घंटी कशी वाजवायची याचं ज्ञानच नाही आहे असं दिसलं मला, म्हणून मी त्यांना मार्गदर्शन करतोय. नानाने ऐकवलं. ते झालं न करून आता पुढचं विचारा असं म्हणत आणि आपल्या कपाळावरच्या आठ्यांच्या संख्येत आणखीन थोडी भर घालून बापूकडं पाहिलं आणि म्हणाले, घरातला कर्ता पुरुष अद्याप कामावरनं परतलेला नाहीये, तुम्ही नंतर आलात तर बरं होईल. अहो, पण ते निघण्यापूर्वी कशासाठी आलाय ते सांगून जाणार का? काय काम काढलं तुम्ही? नानांनी बापूला विचारलं. दाराशी आलेल्या त्रयस्थाबरोबर कसं बोलायचं याचं मार्गदर्शन घडवायला हवं या दोघांना. बापूचा अंतरात्मा किंचाळला, पण स्वतःला सावरत तो शांतपणे म्हणाला, काम म्हणाल तर माझं स्वतःचं असं कुठलंच नाहीये, पण काम तुमच्या घरातल्यापैकी कोणाचंही असू शकतं. मला सांगा, मकरंद कारखानीस कोण? मकरंद म्हणजे माझा सुपुत्र, हिचा नवरा. त्याचं काय? अहो, त्यांचं हे पाकिट बेवारशी अवस्थेत रस्त्याच्या कडेला कचऱ्यात पडलेलं मला दिसलं. मी ते घेतलं, परत करायला आलं. आता महत्वाची कागदपत्र आहे, बसचा पास आहे, पॅन कार्ड आहे. असं म्हणत बापूनं खिशातलं पाकिट त्या दोघांच्या डोळ्यासमोर धरलं. त्याबरोबर मंदानं ते पाकिट हिसकावलं आणि ते गर्र दिशी वळले. पाकिटातले पैसे कुठे पाकिटातले? नानांनी बापूला विचारलं. नाही, म्हणजे पाकिटात पैसे नव्हते. मला काय वाटतंय, तुमच्या मुलाचं पाकिट कुणीतरी उडवलं, त्यातले पैसे स्वतःच्या खिशात घातले आणि पाकिट दिलं फेकून. ते मी घेऊन आलोय. म्हणजे मी हे सगळं अंदाजाने सांगतोय बरं का, असं म्हणताय तर मग मला सांगा. पण नाना पुढे बोलू शकले नाहीत. दाराशी एक जण आलेला दिसताच नाना म्हणाले, चला, मकरंदच आलाय, त्यालाच काय ते सांगा. नाना, काय झालंय? काय कोण आहे ते? आणि काय हो, कोण? आपण कोण? मकरंद नाना आणि बापूला एकदम विचारलं. तेवढ्यात मंदा दाराशी आली. मकरंदकडे बघत म्हणाली, काय हो, तुमच्या पाकिटात या दोन महिलांचे फोटो कसे? या महिला आहेत कोण? त्यांचे फोटो तुम्ही का म्हणून जपून ठेवले? काय 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 म्हणालीस? कुणाचे फोटो? बघू दे पाकिट मला बघू दे. मकरंदनं वैतागल्याचं बापूला जाणवलं. मकरंदकडे डोळे मोठे करून बघत मंदानं विचारलं, काय पाहणार? आपल्या पाकिटात जपून ठेवले तुम्ही ते दोघींचे फोटो. म्हणजे दिवसातून कितीतरी वेळा त्यांचं दर्शन घेत असणार तुम्ही. आता पुन्हा कशाला बघताय? मकरंद, अशा तऱ्हेनं पकडलं जाण्याची ही तुमची पहिलीच वेळ नाहीये. या आधी सुद्धा तुमच्या पाकिटात मला एका तरुणीचा फोटो सापडला होता आणि आता तर 2-2 फोटो. म्हणजे या असल्या प्रकारात तुम्ही प्रगतीच करताय. अभिनंदन हा तुमचं. अगं, कसलं पोडक्याचं अभिनंदन करतेयस? मागच्या फोटोच्या वेळी मी खुलासा केलेला होता. आमच्या ऑफिसातल्या नासक्या कुसक्या मेंदूच्या त्या फडतरेचा तो चावटपणा होता. माझ्या नकळत त्या तरुणीचा तो फोटो त्याने माझ्या पाकिटात ठेवला आणि तू गैरसमज करून घेतलास. असं का? म्हणजे त्या नासक्या कुसक्या फडतरेनं यावेळी 2-2 फोटो ठेवले असं म्हणायचे का तुम्हाला? माझी आई, एकदम निष्कर्ष काढून मोकळे नको ना गो. आधी मला बघू दे फोटो कोणाचे आहेत ते. कळवळलेल्या आवाजात मकरंद म्हणाला, बघा, अगदी डोळे भरून बघा. दोन्ही फोटो मंदानं मकरंदच्या हातावर ठेवले. बघ, तू अशी एकदम टोकाची भूमिका घेऊन हायपर होऊ नको ग.
असं म्हणत खुद्द मकरंद डोळे गरा फिरवत मंदाकडे पाहायला लागला. आणि मंदा खाऊ का गिळू या आविर्भावात मकरंदकडे पाहायला लागली. त्या दोघांमध्ये भांडणाची ठिणगी पाडण्याचं कर्म केल्याबद्दल नाना बापूच्याकडे रागानं बघायला लागले. आपण कोणाकडे कुठल्या भावनेनं बघावं हा प्रश्न बापूला पडला. हा सगळा प्रकार घराच्या दारातच घडत असल्यामुळे आजूबाजूच्या फ्लॅटची दारं खटाखटा उघडली जायला लागली. सगळ्यांच्या नजरा त्या चौघांच्या दिशेनं स्थिरावलेला पाहून ओशाळलेला मकरंद म्हणाला, चला आज जाऊ. आणि तिघेही आतल्या खोलीत आले. आपण तिथेच उभं राहायचं का पाय काढता घ्यायचा याबाबत बापूचा निर्णय झाला नाही, त्यामुळे तो सुद्धा आत आला. ते दोन्ही फोटो नीट डोळ्याखालनं घातल्यानंतर मकरंद म्हणाला, नीट ऐका मंदा आणि नाना, मी या फोटोतल्या बायांना या आधी जन्मात कधी पाहिल्याचं मला आठवत नाही. तुमची आठवण दगा देत नाहीये ना तुम्हाला? छद्मी सुरात मंदानं विचारलं. नाही, आमच्या कुलदेवतेला स्मरून सांगतो की मी या आधी हे फोटो पाहिलेले नाहीये. फोटोतल्या या दोघींची माझा काहीही संबंध नाहीये, मकरंद ठामपणे म्हणाला. अरे 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 त्या कुलदेवतेला कशाला मध्ये आणतोयस? तिचा कोप झाला म्हणजे? नाना ओरडले. मग नानांची शपथ घेऊन सांगतो पाहिजे तर. मकरंद नानांकडे बघत म्हणाला, मकरंद दर वेळेला तू माझी शपथ का घेतो रे? माझा बळी घ्यायला एवढा का उतावीळ झालायस तू? नानांनी रागाने विचारलं. पण नानांच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून मकरंद हात पुढे केला आणि म्हणाला, ते पाकिट तरी बघू दे मला. मंदानं पुढे केलेलं ते पाकिट आपल्या हातात घेण्याऐवजी आपल्या पॉकेटकडे हात देत मकरंद म्हणाला, अरे बापरे, माझं पाकिट कुठं आहे? इतका वेळ चाललेल्या या कौटुंबिक चर्चेत भाग घेण्याची आपली वेळ आल्याचं बघून बापूंना आश्चर्यानं विचारलं, म्हणजे तुमचंही पाकिट मारलं गेलं काय? आज काय पॉकेट मारायचा सुगीचा दिवस दिसतोय? पण बापूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नाना ओरडले, तुझ्या पाकिटात पैसे होते? ओ म्हणजे काय नाना, पैशाच्या पाकिटात पैसेच असणार ना. आज मी एटीएम मधनं 20,000 रुपये काढले होते. एटीएम मधनं काढलेले 20,000 पाकिटात ठेवलेस? नाना हायपीच मध्ये ओरडले. मामा आधी ऐकून घ्या ना, आधी ऐकून घ्या. अहो, एटीएम मधनं काढलेले 20,000 पाकिटात ठेवले, पण ते खिशात कशाला? म्हणून ब्रीफकेस मध्ये पाकिट ठेवलंय. पैसे सुरक्षित आहेत आणि पाकिट सुद्धा. असं म्हणत मकरंदनं आपली ब्रीफकेस उघडली. समाधानानं मान डोलवत म्हणाला, बघा माझं पाकिट इथेच आहे. पैसे आहेत का ते बघा दे. आहेत हो, पैसे सुद्धा सुरक्षित आहेत. मकरंद मोठा निश्वास सोडत म्हणाला, पण नाना मला कळलं नाही की यांनी माझं म्हणून आणलेलं मग पाकिट कोणाचं आहे? आता ते मला कसं काय करणार? ते यांना विचारायला पाहिजे. आणि बापूकडे बघत नानांनी विचारलं, काय हो, कोणाचं आहे पाकिट? बापूंनी ओढदोमडले, खांदे ओढवून नानांच्या प्रश्नाला नेमकं उत्तर देण्यातली असमर्थता व्यक्त केली. तर मग मकरंदचं नसलेलं पाकिट त्याचंच म्हणून ते घेऊन त्याला देण्यासाठी तुम्ही इथे का कडमडला? नानांनी बापूकडे रोखून बघत विचारलं. नानांच्या त्या भेदक नजरेनं बापू गडबडला. खुद्द त्यालाच प्रश्न पडला की आपण मकरंदच्या घरी आलो कसे? एवढ्यात त्याच्या मेंदूनं संदेश धाडला, अरे मूर्खा, मकरंदच्या नावाचं बिझनेस कार्ड बघितलंस ना तू त्या पाकिटात? क्षणभर आपल्या तत्पर मेंदूचं मनातल्या मनात आभार प्रदर्शन केलं आणि बापू म्हणाला, अहो असं काय करताय? तुमचं बिझनेस कार्ड आहे त्या पाकिटात, त्यावरचा पत्ता वाचून मी इथे आलो तुमच्याकडे. माझं बिझनेस कार्ड ते तुम्ही आणलेल्या पाकिटात कसं असेल? त्यावर ते माझ्याकडे, मला खात्री करू दे. मकरंदनं बिझनेस कार्डासाठी बापू समोर हात पुढे केला. मग अशी फोटो बघून झाले, आता बिझनेस कार्ड बघा. मंदा उपरोधिक सुरात कुजबुजली. मंदाच्या कुरबुरीकडे संपूर्ण दुर्लक्ष करत मकरंदनं बापूनं दिलेलं बिझनेस कार्ड उलट सुलट करून बघितलं आणि चेहरा पाडत तो म्हणाला, नाही, मला कबूल करायला हवं की हे बिझनेस कार्ड माझंच आहे, पण ते यांनी आणलेल्या पाकिटात आलं कसं? आणि मग सगळ्यांचे चेहरे विचारमग्न दिसायला लागले. तेवढ्यात मकरंद टाळी वाजवत म्हणाला, सुटलं, प्रश्न सुटला. मंडळी जरा विचार करणं थांबवा, मी काय सांगतोय ते ऐका. आणि मग बापूकडे बघत मकरंद सांगायला लागला, मी मकरंद कारखानीस, एका सिमेंट कंपनीत मी सेल्स मॅनेजर आहे. अनेक जण मला भेटायला येतात.
मी अनेकांची भेट घेत असतो. म्हणजे माझ्या कामाचाच भाग आहे ना तो. नव्या ओळखीच्या वेळी आमच्यात बिझनेस कार्डांची देवघेव होते. म्हणजे ह्या नेहमीच्या सोपस्कारात माझं बिझनेस कार्ड त्या पाकिटवाल्याकडे आलं. त्यामुळे हे सिद्ध झालं की माझा या पाकिटाशी तसा काहीही संबंध नाहीये. त्यातल्या वस्तू म्हणजे विशेषतः ते 2 फोटो त्याच्याशी तर माझा काडीचाही संबंध नाही. काय मंदा, बरोबर आहे? मंदानं होकारार्थी मान डोलावली, पण तिला तितकासा आनंद झालेला दिसला नाही. मकरंदला रंगे हात पकडण्याची संधी वाया गेली याचं माफक दुःख तिच्या निराश चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं. स्त्री स्वभाव, दुसरं काय. मकरंद म्हणाला, हे पाकिट माझं नाही याचा मला आनंद झाला असला तरी एक महत्वाचा प्रश्न अनुत्तरित राहतोय की या पाकिटाचा मालक कोण, ते कसं कळणार? तेवढ्यात बापूची ट्यूब पेटली. तो म्हणाला, अहो पाकिटात पॅन कार्ड आहे, त्यावर पाकिटाच्या मालकाचं नाव कळू शकेल ना. आणि मग पॅन कार्ड सर्वांना दाखवत बापू म्हणाला, HM सुखात्मे. सुखात्मे नाव कानावरनं गेल्यासारखं वाटतंय खरं, पण पॅन कार्डवर पत्ता कुठे असतो? सुखात्मेचा पत्ता कसा मिळवणार आपण? मकरंदनं नवीनच तिढा उपस्थित केला. मग सगळ्यांना नवीनच पेच पडला. एवढ्यात त्या पत्ता तपास कामात आपलंही डोकं चालतं हे सिद्ध करण्याची संधी घेत नाना म्हणाले, धोब्याच्या पावतीवरनं काही पत्ता लागतोय का बघा. नानांचा मुद्दा हवेत उडवल्याचा आनंद घेत मंदा म्हणाली, पण धोब्याच्या पावतीवर पत्ता कुठला असायला? पत्ता नसतो हे मलाही ठाऊक आहे, पण धोब्याकडे गेला, त्याला पावती दाखवली तर पत्ता मिळू शकतो ना. धोब्याला कमी लेखू नका. तो इतक्यांचे कपडे धुवायला घेतो, पण सगळ्या कपड्यांना इस्त्री मारतो आणि ज्याच्या त्याच्या कपड्याचं प्रत्येकी वेगळं पुडकं बनवतो का नाही तो? इतकं कठीण काम जर त्याला जमत असेल तर या पावतीवरनं तो पत्त्याचा स्वर्ग नक्की गाठवू शकतो. आणि बापूकडे बघत ते पुढे म्हणाले, तुम्ही इथे यायच्या ऐवजी सरळ त्या धोब्याकडे जायला हवं होतं. आता निघा तुम्ही. नानांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून बापूकडे बघत मकरंद म्हणाला, तुम्हाला एक करता येईल बरं का. तुम्ही इथल्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये गेलात आणि हे पॅन कार्ड दाखवलं तर सुखात्म्यांचा पत्ता मिळू शकतो. पण एक अडचण आहे की आता वाजलेत रात्रीचे 8, इन्कम टॅक्स ऑफिस बंद असेल. तुम्ही उद्या सकाळी जा तिथे. बापू कावरा बावरा चेहरा करत म्हणाला, मकरंदराव, मला इन्कम टॅक्स ऑफिसात जा म्हणून काय सांगताय तुम्ही? अहो आपण म्हणून कधी कोणी त्यांच्याकडे जातो का? सुखात्म्याचं कार्ड राहील बाजूला आणि माझ्याच इन्कमची चौकशी ते चालू करतील. यंदा टॅक्स किती भरला ते मला विचारायला लागतील. मकरंदनी आपली जीभ चावली आणि कौतुकानं बापूकडे बघत म्हणाला, मी तुमच्याशी 100% सहमत आहे बरं का. अहो आपण तिथे जाणं म्हणजे गळफास लावून गेल्यासारखं आहे. नका नका नका, तुम्ही नाव का जाऊ तिथे. आणि काही क्षण असेच जाऊ दिले गेल्यानंतर मकरंद म्हणाला, आयडिया. अहो ते बिझनेस कार्ड सुखात्मेचा पत्ता जाहीर करेल ना. मगाशी मी म्हणालो का नाही की आमच्यात बिझनेस कार्डची देवघेव होते म्हणून. माझं कार्ड त्याच्याकडे आहे म्हणजे त्याचं कार्ड माझ्याकडे असणार. चला बघूया. आणि ब्रीफकेसमधनं मकरंदनं 8-10 बिझनेस कार्ड काढली. सुखात्मे 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 असा जप केल्यासारखं एक कार्ड बाजूला ठेवलं आणि शेवटचं कार्ड फेकून देत अत्यंत निराश स्वरात म्हणाला, नाही, तुमच्या त्या सुखात्म्यानं बिझनेस एटिकेट पाळलेले नाहीये. माझं कार्ड त्याने घेतलं पण स्वतःच मला दिलं नाही. किंवा बहुतेक त्याच्याकडे नसेल ते. आणि पुढच्या क्षणी चेहऱ्यावरची निराशा झटकून आशेचा नवा किरण दाखवत तो म्हणाला, पण म्हणून काय झालं? कार्ड न देणाऱ्या काहींचे टेलिफोन नंबर मी टिपून ठेवतो, त्यात असेल बघा त्याचा नंबर. मग काही फोन नंबरांची नोंदणी असलेला एक कागद मकरंदनं बापूकडे दिला. बापूनं मोठ्या उत्सुकतेनं तो कागद आपल्या डोळ्यांसमोर धरला, पण एक अडचण त्याला जाणवली. फोन नंबरच्या शेजारी कोणाचीच नावं लिहिलेली नव्हती. आता आली का नवीन पंचायत. त्यावर मकरंदनं तोडगा काढला. म्हणाला, थोडं वेळखाऊ काम आहे, पण या पाकिटाच्या मालकाकडे त्याचं पाकिट पोचवायचंच म्हणून तर तुम्ही पेटलेले आहात. आता थोडा प्रयत्न करा. एक फोन लावायचा आणि कोण बोलताय, सुखात्मे बोलताय का असं विचारायचं. आणि हो मी सुखात्मे असं उत्तर आलं की त्याला हे सगळं ऐकवायचं. त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर जायचं, पाकिट देऊन टाकायचं. आहे काय नाही काय. चला सुटली तुमची समस्या, सुटली. बापूनं लगेच आपला मोबाईल बाहेर काढला. तेव्हा नाना म्हणाले, अरे पुढचं सगळं इथे आमच्या घरात नको. आधीच पुष्कळ वेळ वाया गेलाय. आमची जेवणं खोळंबली. महत्वाच्या मालिका बघायच्या होत्या त्या सुद्धा चुकले. चला आता आमची सुटका करा, तुम्ही निघा बरं का.
चवडीनं कधीतरी येऊन तुमची सुखात्मी भेट संपन्न झाली हे आम्हाला सांगा. नाही सांगितलं तरी चालेल ना, या आता. बापूनं सहज मकरंदकडे बघितलं. मकरंद म्हणाला, हो नाना म्हटलंय ते बरोबर आहे. हो आल्यापासून हेच चाललंय, पाकिट कोणाचं पाकिट कोणाचं. अहो मी बाहेरून आल्यावर हातपाय धुतो, कपडे बदलतो, ते सगळंच राहिलं माझं. नाना म्हणतायत ना त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरी जा, घरच्यांना भेटा, घरचे काळजीत असतील तुमच्या. जेवण उरका, मग झोपी गेलं तरी चालेल. खूप दमलाय तुम्ही. उद्या सकाळी फ्रेश व्हा, त्यांना फोन लावायला घ्या. होईल होईल, तुमची आणि सुखात्मेची भेट नक्की होईल. आणि बापू तिथनं निघाला. एवढ्यात मकरंद जवळ आला. आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री झाल्यावर हळूच म्हणाला, सुखात्मेनं पाकिट परत करायला जाल तेव्हा सुखात्मे व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाच्याच हातावर, म्हणजे विशेषतः सुखात्मेच्या बायकोच्या हातात हे पाकिट ठेवू नका. अहो ते 2 फोटो म्हणजे जिवंत बॉम्ब आहेत बरं का. तो बिचारा सुखात्म्या अडचणीत येईल. एका पुरुषानं दुसऱ्या पुरुषाला अडचणीत आणायचं नसतं, त्याला मदत करायची असते. मगाशी तुम्ही मला किती अडचणीत आणलं होतं. दैव बलवत्तर म्हणून वाचलो मी. हा सुखात्मे कोण आहे ना, तो अडचणीत यायला नको बरं का. बापूनी मान डोलावली आणि बापू निघाला. घरी पोहोचला. दार उघडून त्याला घरात घेणाऱ्या आनंदीच्या, अहो एवढा किती उशीर, कुठे गेला होता तुम्ही, या प्रश्नाचं उत्तर न देता तो फ्रेश व्हायला गेला. डायरेक्ट जेवायला वाचला. सुखात्मेच्या पाकिटाबद्दल त्याच्या तोंडातनं अवाक्षरही बाहेर पडला नाही. साहजिकच या लष्कराच्या भाकऱ्या भाजायचं काम तुम्ही कधी थांबवणार आहे. या आनंदीच्या सहसा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला त्याला उत्तर द्यावं लागलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पहिला चहा आटोपल्यावर बापू मकरंदनं दिलेल्या फोन क्रमांचा कागद घेऊन खोलीत आला. एकामागून एक फोन फिरवत सुखात्मेचा शोध घ्यायच्या कामाला लागला. मध्येच, अय्या अहो हे फोटो कुणाचे आणि ते तुमच्या पाकिटात का बरं. या आनंदीनं आवाज चढून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी तो तिच्याकडे वाजून बघायला लागला. फोनवर सुखात्मेचा पत्ता लागला तर त्याचं पाकिट घेऊन त्याच्या घरी जाताना ते पाकिट त्याच्या बायकोच्या हाती पडल्यावर मकरंदच्या घरी झालेला गोंधळ व्हायला नको म्हणून त्याने ते फोटो आपल्या पाकिटात ठेवले होते. समोर आलेल्या बिकट परिस्थितीच्या जाणीवेनं बापूनं कपाळावर थप्प दिशी हात मारून घेतला. श्रोते हो, ही होती विजय कापडी सरांची कथा पैशाचं पाकिट. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. या कथेचा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि त्यांनाही माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा. आत्ता जो वरती माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येईल हे लक्षात घ्या. भेटूयात पुन्हा अशाच उत्तम कथेसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार मित्र.